मराठी सक्ती मागे घ्या या मागणीसाठी 4 मे पासून आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालक मालक व त्यांचे नेते यांच्यावर कडक कारवाई करणे, स्कूल बस वाहने व खाजगी बस अशा लहान मुलांच्या जीविताशी संबंधित असलेल्या वाहनांची तपासणी काटेकोरपणे आरटीओ अधिकाऱ्यांनी करावी आदी मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे शिवसैनिक आरटीओ कार्यालयावर धडकले। मुळात 3 विषय होते आणि एक त्यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून एक वेगळं निवेदन होतं। ते मराठी सक्तीचे करू नका असं आंदोलन जे होणार आहे त्याच्यात जे कोणी सहभागी होतील, जे कोणी रिक्षा युनियनचे नेते असतील, रिक्षावाले असतील, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे। कारण मराठीचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आम्ही समजतो, त्याचं एक निवेदन दिलं गेलं। दुसरं निवेदन, आमचं मीटर प्रमाणे रिक्षा झाल्या पाहिजेत। आरटीओ नेहमी असं सांगते की आम्ही मीटर प्रमाणे रिक्षाचं अंमलबजावणी केलेली आहे, कायदा केलेला आहे, पण कायद्याचं रक्षण करणं आरटीओचं काम नाहीये का? ट्रॅफिक पोलीसचं काम नाहीये का? ते त्याच्यावर काहीच करत नाहीये। कुठल्याही आर्थिक कारणामध्ये न गुंतता, कुठल्या युनियनच्या दबावात न आता संपूर्ण शहरामध्ये मीटर प्रमाणे रिक्षा धावली गेली पाहिजे आणि जो कायदा बनलाय त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही तर त्यांनी तो कायद्याची जबाबदारी स्वीकारली नाही आणि कायद्याचं रक्षण केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर कोर्टात गुन्हा दाखल करू, हे आम्ही आरटीओला सांगितलेलं आहे। तिसरा विषय असा होता की रिक्षा स्टँड आहे, वारेमाप परमिट मागे सोडलेले आहेत, अनेक रिक्षा झालेल्या आहेत, त्या रिक्षांना उभं राहायला कल्याणमध्ये जागा नाहीये। स्टँडचं प्रोव्हिजन करणं, ज्या प्रमाणात तुम्ही परमिट इश्यू केलेले त्या प्रमाणात, त्या रिक्षांच्या प्रमाणात स्टँडची निर्मिती पण झाली पाहिजे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज कल्याण आरटीओला आलेले होते। त्यांनी प्रामुख्याने 3 मागण्या केलेल्या होत्या। रिक्षा स्टँड बाबत मागणी केली होती कल्याण शहरातील, तसेच दुसरी मागणी अशी होती की त्यांची स्कूल व्हॅन आणि त्याची तपासणी आणि महिला अटेंडंट, आणि तिसरा विषय हा त्यांचा असा होता की मीटर प्रमाणे रिक्षाने चालावे कल्याण शहरामध्ये, असे 3 विषय त्यांचे होते। पहिली गोष्ट म्हणजे स्कूल व्हॅनच्या बाबत म्हणाल तर मागच्या वर्षभरात 2025-26 मध्ये 837 गाड्यांवर, स्कूल व्हॅनवर, प्रायव्हेट गाड्यांवर आणि जे कागदपत्र संपलेले स्कूल बसेस आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आणि आता ज्याप्रमाणे आम्हाला सूचना मिळाल्या आहेत शिवसेना उभाटा गटाकडून, त्याच्यात आणखी आम्ही वाढ करू आणि त्याच्यामध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवरील कारवाई अजून ह्या वर्षामध्ये 26-27 मध्ये अजून तीव्रतेने करण्यात येईल। तसं दुसरा विषय म्हणजे रिक्षा स्टँडच्या बाबत, रिक्षा स्टँड हे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे